लक्कडकोटमध्ये न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण. गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका, प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी. आज दिनांक 15 बुधवार रोजी संध्याकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात न्यायासाठी एक महिलेला जीवावर उदार होऊन आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणे हीच प्रशासनाच्या संवेदनशून्यतेची पावती ठरत आहेत. जालना येथील रहिवासी सौ जयश्री संजय कटके यांनी आपल्या मालकी हक्काच्या जमिनीच्या न्यायासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित जमिनीचे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट असतानाही काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. माध्यमांशी बोलताना सौ कटके यांनी सांगितले की त्यांनी रितसर खरेदी खत केलेल्या जमिनीवर काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला आहे. या वादातून गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार जागेवर येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसील कार्यालयाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संबंधित लोक आपल्याला कोणत्याही क्षणी जडून टाकू अशी धमकी देत आहेत. आमच्यावर हल्ला होण्याची भीती 24 तास मनात आहेत, असा गंभीर आरोप करत सौ कटके यांनी पोलीस प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. या त्रासामुळे आपण पूर्णपणे हतबल झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रशासनाने या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष द्यावे. आपण प्रचंड दहशतीमध्ये असून सततच्या धमक्यामुळे हतबल झाले असून जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत शासनाने सदर जागा आपल्या ताब्यात घेतली तरी हरकत नाही. गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीविताला धोका असल्याने तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्या सौ जयश्री संजय कटके यांनी केली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सुरू असलेल्या या दहशतीमुळे जालन्यात चर्चेला उधाण आले असून आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. जालन्यात संतापाची लाट, प्रशासनाच्या भूमीकडे लक्ष, न्यायप्रविष्ट करण्यातही सुरू असलेल्या या कथित दहशतीमुळे जालन्यात संताप व्यक्त होत असून प्रशासन आता तरी जागे होणार का? उपोषणाची दखल घेऊन ठोस पावले उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर, मी कालपासून उपोषणाला बसलेले. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून नंतर मी इथे बसलेली आहे. माझी ही स्वतःच्या हक्काची मालकीची जागा आहे. मी खरेदीने इथे आलेली आहे. 1974 पासून आमच्या जागेचा ज्या मालकांकडे ताबा होता त्यांच्याकडून मी कोर्टाच्या आधारे कोर्टाचे पूर्ण कागदपत्र बघून मी जागा विकत घेतलेली आहे. आणि तरी पण मला इथे राठी मोहनलाल, सुनील मोहनलाल राठी हा प्रत्येक वेळेस गुंडांना 4-4 पाठवतोय. ते गुंड झाकून बघून जाते. मला फार त्रास होतोय. ते म्हणतात, तू काय आत्मदहन करणार आहेस, आम्हीच तुला जाळून टाकू. असं छोटे छोटे पोरं आमच्या दुकानात काम करणारे त्यांना सांगतात. ते येऊन इथे आम्हाला सांगतात. त्याच्यामुळे मी भयंकर त्रासून गेलेली आहे. असं वाटतंय ठीक आहे, राठी हा मला मारून टाकणार असतं तर टाकू द्या, मग काय करणार आहे मी कालपासून उपोषणाला बसली आहे. प्रशासनाचं माझ्याकडे मी अजिबात लक्ष नाहीये. शेवटी मला एक असं सांगायची इच्छा आहे, सर्व कलेक्टर ऑफिसला मी निवेदन दिलेलं आहे, मी पोलीस स्टेशनला दिलेले आहे, SP साहेबाकडे दिलेले आहे, तिथं तहसीलला दिलेले आहे. पण तरी पण जर मी काही करू नाही शकत आहे गुंडांना. जो राठी, मालपानी, गोरेंटल साहेब हे गुंड जर पाठवत असतील ना तर मग मी काय करू? आम्ही दोघंच आहे नवरा बायको इथं. आम्हाला बरेच परेशान झालं. तरी सरकारने असं करावं. मग सरकारने कोर्टाचा शेवटचा निकाल लागोस तरी ही जमीन सरकारमध्ये जमा केली तरी चालेल मला. मी आता हतबल झालेली आहे. मला एक लोक केव्हाही मारून टाकतील. माझ्या नवऱ्याला, मला, गोरेंटल साहेब, राठी, मालपानी, सुरेश मालपानी, अनिल मालपानीचा मुलगा, त्याचा भाऊ, मी परेशान झालेली आहे. तरी मला प्रशासन अजून काही दखल घेतलेली नाही. मी कालपासून उपाशी आहे. मला प्रशासन येऊन टुकून पण बघितलेला नाहीये. तरी पण प्रशासनाने माझ्या बराच विचार करावा.
मला ही विनंती आहे, सगळ्या जनतेला सुद्धा माझी विनंती आहे, मला मदत करा माझी, प्लीज रिक्वेस्ट करते मी. माझ्या मालकी हक्काची जमीन आहे, याच्यावर मला हलवण्याचा प्रयत्न करत येते. प्लीज मला मदत करा, मदत करा. काय नाव आपलं? मी जयश्री संजय कटके. आणि साहेब, त्यांचे गुंड तुम्हाला काय सांगू, 10 वेळेस येऊ बघून जातात, डुकून जातात आणि मला बघ दहशत मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. पण मला पण आता असं जगण्याची काय इच्छा नाही राहिली. काय त्यांना करायचं, मला जाळून टाकायचं, टाकू द्या. आम्ही पत्रे वरतून जळणारा लाकूड फेकून टाकू, तो जळून जाशील, आम्हाला कोणी धरणार नाही, आम्हाला कोणी बघणार नाही, असं राठीचे गुंडे सांगत आहेत. मम्मी खूप मला समजत नाही. माझा नवरा घाबरून गेलेला आहे की ते तुला कुठून पण काही पण फेकतील, एखादे दारू गोळा बाम वगैरे टाकतील, जळून जाशील, होऊन जा इकडं. आमच्या समस्या अशी आहे की हायकोर्टाने तहसीलदार मॅडमच्या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. ताब्यासाठी स्थगिती दिलेली नाही किंवा ताबा आमच्याकडे असताना आमचा ताबा घ्या म्हणून म्हटलं नाही. प्रशासनाची दिशाभूल होती आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांची आमदार गोरंट्याल साहेबांकडून, सुनील राठीकडून, अनिल मालपाडीकडून त्यांना सांगण्यात येत आहे की स्टे उठलेला आहे, ते आपल्या बाजूने आहे. तर तसा प्रकार नाही, हे तुमच्या लक्षात येत नाही. आमचं म्हणणं आहे की जे कोर्टाचा निकाल लागेल त्याच्यावर आम्ही निर्भर आहोत आणि निकाल लागेपर्यंत तरी कोणी इथं येऊ नये आणि निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. कारण सगळ्या खरेदी खत आमचे आहेत, आमच्या खरेदीला कोणी चॅलेंज केलेलं नाहीये. फक्त दहशतीमध्ये गुंड प्रवृत्तीचे मुलं त्या दिवशी पाठवले होते, 100 ते 150. त्यांना आम्ही समजावून हे करून परत आम्ही आतापर्यंत आमचा ताबा सोडलेला नाहीये. आमच्या बोर्डाची नासधूस केली, आमच्या इथं गेट तोडले आणि अंगावर पेट्रोल टाकू, तुला हाताने कापून टाकू असं म्हणून धमक्या देतात. तर प्रशासनाने आता कालपासून माझी पत्नी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135ला जयंतीच्या दिवशी ती एका चर्मगार समाजाच्या महिलेला उपोषणाला बसण्याची वेळ येते. फार गांभीर्याची गोष्ट आहे आणि कालपासून आम्ही सगळं ऑफिसरना पत्र देऊन इथं उपोषणाला बसलेली आहे ती, तरी त्याच्याकडे आमच्यापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही. आणि इथं पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलं पाहिजे, कारण रात्री बेरात्री इथं कुठलीही घटना घडू शकते. ही आमची विनंती आहे की सुनील राठीने आणि आता कुठल्याही अनिल मालपाडी यांनी आता इथं परत ताब्यामध्ये कोणाला घुसवण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर माझ्या पत्नीची जीवितहानी होऊ शकते, आमच्याही जीवाला काही होऊ शकते. माझं नाव संजय तुकाराम कटके.